मावशी पुढची रेसिपी काय आहे? आपला सरगा. सरगा. सरगा म्हणजे? सरगा म्हणजे पापलेट. सरगा म्हणजे पापलेट. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते. हा, सरगा म्हणजे पापलेट. मग ही 2 पापलेट का ठेवली तिथे? एक आपण तळायचं. हा. आणि एक वाटल्यान भरावचं. अच्छा, 2 पद्धतीने बनवतो. 2 पद्धतीने बनवायचं. ओके, आपली इथे 2 पापलेट आहेत. साहित्य बघूया. 2 पापलेट्स आहेत. हे काय आहे? कोलबी आहे. कोलमी. मसाला म्हणजे काय? भुकणी. 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 लक्षात ठेवा, भुकणी. घरचा स्पेशल आहे मसाला. काय? घरचा भुकणी. हे वाटलेला मसाला भरलेला. ओके. मीठ, हळद. ओके, आता पहिल्यांदा आपण काय करतोय मला सांगा? आपण सरगा तळूया. सरगा तळायचं. पण त्याआधी मला सांगा, हे जे तुम्ही काय बनवलेलं आहे हे काय, ह्याच्यात काय काय आहे? खोबरा, गरम मसाला म्हणजे नारळ. नारळ, गरम मसाला, कोथिंबरी, मिरची, लसूण, आलं आणि हळद. एवढंच. हे सगळं आपण मिक्सर मध्ये. ओके, ठीक आहे. आपल्या लक्षात आलंय मसाला तो महत्वाचा आहे. मसाल्याशिवाय मजा नाही येणार पापलेटला. ओके, आता पहिल्यांदा आपण फ्राय करतो. तली तो मावरा. ओके. भुकणी आपण लावून घेतोय त्याला. भुकणी लावून घेतो. सावकाश माशाच्या डोळ्यात जाईल. जाऊ दे. हे जे चिरे पाडलेले आहेत ते कशासाठी पाडले? ते ज्याचे बागी पाडले त्याला मीठ बी लागेल, मसाला पण लागेल, चव नाही आतमध्ये जाल तर ते चवीला लागेल. बरोबर. ह्याचं आपण भरून घ्यायचं का ह्याच्यात? हो, चल बरं. काय उलटा करायचं? क्या बात आहे. बरं, समुद्रावर जे आपल्या बोटी जातात तर त्यांचं तिथे समुद्रावर जेवण काय असतं हे आपण जे घेऊन जातात तुम्ही लोक? ते त्यांना ताबडतोब मासली मारतात. मावरं ताजं मावरं भेटते. बोंबील, कोलबी, मांडेले ते बनवतात. आणि इथून काय डाळ भाजी नेतात ते कदाचित बनवितात. हा झाला की नाही हे कसं कळणार? ते बाजूला थोडं पाणी आलेलं. अच्छा. पाणी यायला लागलं की समजायचं की झालं. पाणी नाही पडलं पाहिजे, एकदम सुका झाला पाहिजे. अच्छा. हे पाणी नाही गेलं पाहिजे. असं जर कडक बनविलं ना मासली आपली तळलेली 3 दिवस बी राहू शकते न गरम करता. बर. हो, व्यवस्थित तळायला पाहिजे. पाणी नाही निघालं पाहिजे. बाहेर आम्ही पिकनिकला जातो तो 3 दिवस खातो. ते 2 दिवस 3 दिवस मासली फ्राय केलेली ती बी पातळ कापितो. अशी जार नाही ठेव बाहेर नेणार. तुझ्या तेल लागेल आपल्याला? तेल लागेल थोडस बस. थोडा हसते केला. मोठा केला ना? नाही, हसते ठेवते. थोडा कमी करतो. हे सुद्धा दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करावं लागतं. याच्यामध्ये लिंबू टाकायचा चवीला लागेल. खायच्या वेळेला इच्छा असेल तर लिंबू टाक. आता ह्याचा आपण काय करणार आहोत? ह्याचा आपण त्याचा मसाला कालवाचा आपला सगळा आणि मग त्याच्यात टाकायचं तसंच. त्याला भुकणी आणि काय काय लावणार? भुकणी आणि हळद बस. सगळ्यात जास्त मासे आपल्याला कधी मिळतात समुद्रात? दिवाळी मॅक्सिमम. खूप मासे होतात. असं पण हे मोठे मासे असे कोलबी, मांडेले, बोंबील. बर. लॉबस्टर्स वगैरे मिळतात की नाही? मिळतात. कमी आहे. अरे कमी आहे का? पहिला लय असायचं पुष्कळ. याला झाला ना. हस्ती याच्यावर करावं लागेल.
फर्स्ट क्लास. हे झालं की झालं खायला सुरुवात. रात. कसेही खा पण खा, पण लिहून घ्या आधी साहित्य आणि कृती. सरगा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, कोलंबी, तिखट, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, गरम मसाला आणि ओलं खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ. कृती: अख्खा गरम मसाला वाटून तो तेलावर परतून घ्यावा. पापलेटला मीठ लावून ठेवावं. पापलेटला वरून चिरा देऊन हळद आणि तिखट लावून ते तेलावर खरपूस तळून घ्यावेत. दुसऱ्या पापलेटच्या आत गरम मसाला आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण भरून घ्यावं. वरून हळद आणि तिखट लावून भरलं पापलेट खरपूस तळून घ्यावं. प्रॉन्सना हळद, स्पेशल कोळी मसाला आणि मीठ लावून ते तेलावर खरपूस परतून घ्यावेत.